नमस्कार मित्रांनो. आज या लेक्चरमध्ये आपण डेटाला व्हिज्युअलाइज जे आहे ते कशा रीतीने करू शकतो हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक्सेलमध्ये बार चार्ट, लाईन चार्ट किंवा पाय चार्ट ड्रॉ करू शकतो आणि आपल्या डेटाला व्हिज्युअलाइज करू शकतो. तर इथे तुम्ही समोर पाहू शकता की आपल्याकडे जो सॅम्पल डेटा सेट आहे त्या सॅम्पल डेटा सेटला रिप्रेझेंट करण्याचं काम जे आहे ते बार चार्ट करत आहे. त्यांना कॉलम चार्ट असंही म्हटलं जातं. तर सुरुवातीपासून आपण पाहूया की हे चार्ट जे आहे ते आपण कशा रीतीने एक्सेलमध्ये बनवू शकतो. तर तुम्हाला इथे सॅम्पल डेटा सेट दिसत आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे एक जो ॲक्सिस आहे तो बेसिकली मंथ आहेत आपल्याकडे जानेवारी ते मे पर्यंतचे आणि आपल्याकडे शर्ट्स जे आहेत ते सेल्स जी आहेत ती इथे दिलेली आहे. तर मी मंथ वाईज सेल्स जी आहे ती कशा रीतीने झालेली आहे हे आता आपण व्हिज्युअली पाहणार आहोत. त्यासाठी आपण बार चार्ट जो आहे तो एक्सेलमध्ये बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला या सॅम्पल डेटाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इन्सर्ट ऑप्शनमध्ये तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळी चार्ट या ग्रुपमध्ये तुम्हाला रिकमेंड चार्ट नावाचा एक ऑप्शन दिसेल. त्या रिकमेंड चार्टवरती तुम्ही जायचं आहे. रिकमेंड चार्टवरती क्लिक केल्यानंतर इथे मल्टिपल टाइप्सचे चार्ट जे आहेत ते आपल्याला इथे सजेस्ट होत आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता की पहिल्यांदा जो आहे तो बार चार्ट आलेला आहे, त्यानंतर लाईन चार्ट आहे, पाय चार्ट आहे, त्यानंतर एरिया चार्ट आहे, त्याला स्टॅक चार्ट आहे किंवा पनेल चार्ट जो आहे तो इथे बनलेला आहे. तर यातून आपला डेटा योग्यरित्या रिप्रेझेंट होऊ शकतो असा चार्ट जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपण बार चार्ट जो आहे त्यालाच क्लस्टर कॉलम चार्ट असंही म्हटलं जातं. तर तो कॉलम चार्ट आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. तर बेसिकली कॉलम चार्ट जो आहे तो आपल्याला जर कॅटेगरीज जर कम्पेअर जर करायचे असतील तर त्यासाठी बार चार्ट किंवा त्यालाच क्लस्टर कॉलम चार्ट असंही म्हटलं जातं. तर या चार्टचा यूज केला जातो. इथे क्लिक केल्यानंतर मला ओके वरती क्लिक करायचं आहे. ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे हा बार चार्ट जो आहे तो क्रिएट झालेला आहे. आणि हा चार्ट जो आहे तो बेसिकली डायनामिक आहे. डायनामिक म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळी मी इथल्या व्हॅल्यूज जर ऍक्च्युअल डेटामधल्या व्हॅल्यूज जर चेंज जर झाल्या तर हा चार्ट सुद्धा ऑटोमॅटिकली इथे चेंज होणार आहे. तुम्हाला इथे परत एकदा तो चार्ट बनवण्याची गरज नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा डायनामिक चार्ट जो आहे तो आपला क्रिएट झालेला आहे. जर समजा या चार्टच्या वेगवेगळ्या डिझाईन जर आपल्याला पाहिजे असतील तर ज्यावेळी तुम्ही चार्ट सिलेक्ट करता ज्यावेळी डिझाईन या ऑप्शनमध्ये जाता, डिझाईन या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे मल्टिपल टाइप्सचे ऑप्शन जे आहेत ते दिसत आहे. जसं की मी इथे ही चार्टची स्टाईल जी आहे ती सिलेक्ट करत आहे. तर तुम्हाला आता हा चार्ट जो आहे तो अशा रीतीने दिसणार आहे. चार्टवरती जे सर्वात वरच्या साईडला जो आलेला आहे तो बेसिकली आपल्याकडे चार्टचा टायटल आहे. तर मी या चार्टचं टायटल जे आहे ते चेंज करू शकतो. नेहमी चार्ट्सला जे आहे ते आपण टायटल जे आहेत ते दिले पाहिजेत, कारण आपल्याकडे जेव्हा मल्टिपल चार्ट्स असतात त्यावेळी नेमका तो चार्ट जो आहे तो कशाचा आहे हे आपल्याला समजण्यासाठी मदत होते. तर इथे मी शर्ट्स सेल्स जे आहे ते या चार्टला टायटल दिलेला आहे. ओके. ज्यावेळी तुम्ही चार्टला सिलेक्ट करता त्यावेळी इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसत आहेत. तर तुम्ही ज्यावेळी प्लस वरती क्लिक करता त्यावेळी तुम्ही इथे पाहू शकता की ॲक्सेस नावाचा फर्स्ट ऑप्शन आहे. ज्यावेळी तुम्ही त्याला अनटिक करता त्यावेळी तुम्हाला ॲक्सेस जे आहेत ते दिसणार नाहीत. ॲक्सेस जर पाहिजे असतील तर ॲक्सेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे ॲक्सेस टायटल नावाचा एक ऑप्शन आहे. ॲक्सेसला जर नाव जर द्यायचं असेल म्हणजे आपल्याकडे एक्स ॲक्सेस जो आहे तो नेमकं काय रिप्रेझेंट करतोय आणि वाय ॲक्सेस जो आहे तो नेमकं काय रिप्रेझेंट करतोय हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण ॲक्सेस टायटल हा ऑप्शन चूज करायचा आहे आणि त्यानुसार आपण एक्स ॲक्सेस नेमकं आपलं काय रिप्रेझेंट करतोय तर ते मंथ्स जे आहेत ते रिप्रेझेंट करतायत. तर मी त्यांना मंथ्स असं नाव देऊ शकतो. त्याचबरोबर वाय ॲक्सिस जो आहे तो काय रिप्रेझेंट करतोय रे, सेल्स रिप्रेझेंट करतोय. तर अशा रीतीने मी ॲक्सिसला टायटल जे आहे ते देऊ शकतो. त्याचबरोबर डेटा लेबल नावाचा ऑप्शन आहे. त्यावेळी मी डेटा लेबलवरती येतोय त्यावेळी तुम्हाला दिसेल प्रत्येक बार जो आहे किती सेल्स रिप्रेझेंट करत आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण डेटा लेबल्स हा ऑप्शन चूज करणार आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की
जानेवारीमध्ये जी सेल झालेली आहे ती किती झालेली आहे, तर 75,000 समथिंग काही सेल झालेली आहे, तर ती आपल्याला इथे रिप्रेझेंट होत आहे. ठीक आहे. किंवा आपण इथे ग्रीड लाईन्स वरून ही आयडेंटिफाय करू शकतो, बट ऍक्च्युअल जी व्हॅल्यू आहे ती इथे तुम्हाला दिसणार आहे. मी यावेळी इथे जाता त्यावेळी तुम्हाला त्याची पोझिशन जी आहे ती तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर आपल्याकडे डेटा टेबल आहे. डेटा टेबल काय करतो, तर बेसिकली ऍक्च्युअल जो आपला टेबल आहे तो आपल्या चार्टवरती रिप्रेझेंट करण्याचं काम जे आहे ते बेसिकली डेटा लेबल करतो. जसं की तुम्ही डेटा टेबल करतो, जसं की इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या चार्टवरती आपला डेटा टेबल सुद्धा इथे आलेला आहे. त्यानंतर ना तुम्हाला एरर बार जे आहेत ते तुम्ही ड्रॉ करू शकता. ग्रीड लाईन जर नको असतील तर इथे अनटिक करा, टिक जर केलं तर इथे त्या ग्रीड लाईन्स ज्या आहेत त्या येणार आहेत. नको असतील तर ग्रीड लाईन्स ज्या आहेत त्या निघून जाणार आहेत. ठीक. त्यानंतर लिजंड जो ऑप्शन आहे तो आपण बेसिकली ज्यावेळी 2 कॅटेगरीज आपल्याकडे असतात त्यावेळी बेसिकली लिजंड या ऑप्शनचा यूज जो आहे तो होत असतो. लिजंड बेसिकली काय, तर आपल्या प्रत्येक कॅटेगरी जी आहे ती कोणत्या कलरमध्ये आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी लिजंड या ऑप्शनचा यूज होतो. त्यानंतर आपल्याकडे ट्रेंड लाईन नावाचा जो ऑप्शन आहे, ट्रेंड लाईन. ओके, ट्रेंड लाईन बेसिकली काय सांगतो की आपल्या डेटा सेटमध्ये सेल्सचा जो पॅटर्न आहे तो कसा आहे. जसं की इथे तुम्ही पाहू शकता की डिक्रीजिंग ट्रेंड आहे, म्हणजे आपली सेल्स जी आहे ती मंथ वाईज काय झालेली आहे, कमी कमी होत गेलेली आहे. तर अशा रीतीने आपण इथले मल्टिपल ऑप्शन्स जे आहेत ते चूज करू शकतो आणि आपल्या डेटाला चांगल्या रीतीने व्हिज्युअलाइज करू शकतो. आता इथे आपण एकच कॅटेगरी जी आहे ती निवडलेली होती. ज्यावेळी आपल्याकडे मल्टिपल कॅटेगरीज असतील त्यावेळी आपण काय करू शकतो, तर इथे मी या डेटाला सिलेक्ट करत आहे की ज्यामध्ये आपल्याकडे शर्ट्सची सेल आहे आणि त्याचबरोबर पॅन्ट्सची सुद्धा सेल्स इथे दिलेली आहे. पूर्ण डेटाला सिलेक्ट केल्यानंतर मला पुन्हा एकदा इन्सर्ट ऑप्शनमध्ये जायचं आहे, रिकमेंड चार्ट्समध्ये जायचं आहे आणि रिकमेंड चार्टमध्ये गेल्यानंतर पुन्हा आपल्याला आता बार चार्ट जो आहे तो दिसत आहे. ठीक आहे, त्यावेळी मग ओके करतो. त्यावेळी तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे आता जो चार्ट जो आहे तो बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही कॅटेगरीज ज्या आहेत त्या रिप्रेझेंट होत आहेत. त्याची स्टाईल जी आहे ती मी इथून चेंज करू शकतो आणि त्याचबरोबर आता तुम्ही जे पाहू शकता इथे कलर जे आहे ते महत्वाचं आहे. कारण जसं की इथे जो हा स्काय ब्ल्यू कलर आहे तो बेसिकली शर्ट्सची सेल जी आहे ती रिप्रेझेंट करतोय आणि जो ऑरेंज आहे तो पॅन्ट्सची सेल जी आहे ती रिप्रेझेंट करत आहे. त्यावेळी तुम्ही प्लस या ऑप्शनमध्ये जाता, प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिजंडमध्ये तुम्हाला इथे पोझिशन तुम्ही चेंज करू शकता. जसं की मी त्या राईटला ज्यावेळी घेतो त्यावेळी तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे नेमकं कोणता कलर जो आहे तो काय रिप्रेझेंट करत आहे हे आपण याच्यानुसार पाहू शकतो. तर ज्यावेळी आपल्याकडे मल्टिपल कॅटेगरीज असतात तर त्यावेळी तुम्ही लिजंड हा ऑप्शन चूज करायचा आहे. ॲक्सेसला आपल्या नावं दिली पाहिजेत, त्याचबरोबर आपला डेटा जो आहे त्याचा लेबल सुद्धा त्याच्यामध्ये आले पाहिजेत. तर त्यासाठी तुम्हाला डेटा लेबल नावाचा ऑप्शन सुद्धा चूज करायचा आहे. अशा रीतीने आपण एक्सेलमध्ये बार चार्ट्स किंवा त्यांना कॉलम चार्ट असंही म्हटलं जातं, तर अशा रीतीने आपण चार्ट्स जे आहेत ते बनवू शकतो आणि आपल्या डेटाला व्हिज्युअलाइज जे आहे ते करू शकतो. त्यानंतर आपण एक्सेलमध्ये लाईन चार्ट जे आहे ते कशा रीतीने बनवू शकतो हे पाहणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे सॅम्पल डेटा सेट जो आहे तो दिलेला आहे की जिथे आपल्याकडे इयर वाईज दिल्ली या सिटीची पॉप्युलेशन जी आहे ती दिलेली आहे. तर तुम्ही या डेटाला सिलेक्ट करायचे, पुन्हा इन्सर्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही रिकमेंड चार्टमध्ये ज्यावेळी जाता त्यावेळी तुम्हाला इथे लाईन चार्ट जो आहे तो पहिल्यांदा आलेला आहे. म्हणजे रिकमेंड चार्ट जो आहे ना तो ऑप्शन असा आहे की तो बेसिकली स्वतः आयडेंटिफाय करतो या डेटाला पाहून की नेमका कोणता टाईपचा चार्ट जो आहे तो याला सुटेबल आहे. की ज्यावेळी आपल्याकडे डेटा सेटमध्ये एक्स ॲक्सिस जो आहे ते इयर वाईज ज्यावेळी कंपॅरिझन करायचे असते त्यावेळी बेसिकली लाईन चार्ट जो आहे तो ड्रॉ केला जातो. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की लाईन चार्ट जो आहे तो माझा ड्रॉ झालेला आहे. इथून तुम्ही वेगवेगळ्या चार्टच्या स्टाईल ज्या आहेत त्या इथून चेंज करू शकता आणि सेम ऑप्शन इथे सुद्धा तुम्हाला दिसणार आहेत. बेसिकली त्या ॲक्सिसचा टायटल जर नको असेल किंवा टायटल जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथं डबल क्लिक करून तुम्ही त्या चार्टचं जे आहे ते टायटल चेंज करू शकता किंवा त्याची साईज सुद्धा कमी जास्त करू शकता. ओके, सगळी मी इथं
या चार्टला टायटल जे आहे ते दिलेलं आहे. ओके, तर अशा रीतीने तुम्ही लाईन चार्ट जे आहे ते एक्सेलमध्ये ड्रॉ करू शकता. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्हाला आता मल्टिपल कॅटेगरी टाईप दिलेला आहे, म्हणजे इथं मल्टिपल सिटीजचा जो आहे तो डेटा दिलेला आहे, तर त्यावेळी तुम्ही काय करणार आहे, डेटाला सिलेक्ट करणार आहे, इन्सर्टमध्ये जाणार आहे, पुन्हा रिकमेंड चार्टवरती गेल्यानंतर तुम्हाला लाईन चार्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ओके वरती क्लिक करायचं. इथे जर आहे हे जो आहे तो आपल्याकडे एक लाईन चार्ट जो आहे तो इथे आलेला आहे. आता चार्टची स्टाईल जी आहे ती मी चेंज केलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता की जी दिल्लीमध्ये जी रेंज आहे, बेसिकली तुम्ही पाहू शकता की ती रेंज जी आहे ती 30,000 ते 50,000 पर्यंत आहे. जेव्हा सिडनीची जर पाहिली तर ते 3,000 ते 5,000 आहे. त्यामुळे सिडनीचा जो चार्ट आहे तुम्ही इथं लिजंड वरून पाहू शकता, तो अशा रीतीने दिसत आहे की आपल्याला बेसिकली तो आयडेंटिफाय करता येत नाहीये की इयर वाईज. तर त्यासाठी चार्टमध्ये एक ऑप्शन असतो की तुम्ही आता जो आहे तो प्रायमरी ऍक्सेस याला म्हटलं जातं. तुम्ही सेकंडरी ऍक्सेस वरती सुद्धा दुसरी कॅटेगरी जी आहे ती रिप्रेझेंट करू शकता. तर ती कशा रीतीने, समजा मला सिडनी जे आहे ते सेकंडरी ऍक्सेस वरती घ्यायचं आहे, तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर फॉर्मॅट डेटा सिरीज वरती तुम्ही क्लिक करायचे. फॉर्मॅट डेटा सिरीज ज्यावेळी सिलेक्ट करता त्यावेळी तुम्हाला इथे प्रायमरी ऍक्सेस आणि सेकंडरी ऍक्सेस जे आहे ते ऑप्शन दिसत आहे. त्यानंतर तुम्ही सेकंडरी ऑप्शन चूज जर केला तर तुम्हाला आता सिडनीची जी सेल्स आहे ती इथे रिप्रेझेंट झालेली आहे. तर तुम्ही आता सिडनीची सेल्स या ऍक्सेस वरती बघायची आहे, ज्याला सेकंडरी ऍक्सेस आपण म्हणतो, आणि दिल्लीची जी आहे ती आपण प्रायमरी ऍक्सेस वरती त्यांचं जे पॉप्युलेशन जे आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो बेसिकली. ओके, अशा रीतीने तुम्ही एक्सेलमध्ये लाईन चार्ट जे आहे ते बनवून आपल्या डेटाला व्हिज्युअलाइज करू शकता. त्यानंतर आपण एक्सेलमध्ये पाय चार्ट सुद्धा बनवू शकतो. त्यासाठी सुद्धा तुम्हाला डेटाला सिलेक्ट करायचं आहे. इन्सर्ट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर रिकमेंड चार्ट्समध्ये जाऊ शकता, किंवा तुम्ही इथे जर गेला तर तुम्हाला डायरेक्टली इन्सर्ट पाय चार्ट म्हणून ऑप्शन दिसेल. इन्सर्ट पाय चार्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे 2D पाय म्हणून पहिला जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुमचा पाय चार्ट जो आहे तो बनलेला आहे. प्लस वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डेटा लेबल्स वरती जर क्लिक केलं तर तुम्हाला प्रत्येक जो कॅटेगरी आहे, प्रत्येक जी कॅटेगरी आहे ती आपल्याला इथे आयडेंटिफाय करता येईल. पाय चार्टचा यूज जो आहे तो बेसिकली प्रत्येक कॅटेगरी किती प्रपोर्शन रिप्रेझेंट करते हे पाहण्यासाठी आपण पाय चार्ट जे आहे ते ड्रॉ करतो. तर बेसिकली हे आपण जे आहे ते पर्सेंटेजमध्ये पाहत असतो. जर चार्ट स्टाईलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सेंटेज सुद्धा आपण पाहू शकतो. ते जर दिसत नसेल तर इथे ज्यावेळी तुम्ही यांच्यावरती क्लिक करता, राईट क्लिक करता, फॉर्मॅट डेटा लेबल्समध्ये जाता, त्यावेळी तुम्हाला इथे सुद्धा हा ऑप्शन दिसतो. जर व्हॅल्यूज नको असतील तर हे अनटिक करा, तुम्हाला फक्त पर्सेंटेज जे आहे ते इथं दिसणार आहे. अशा रीतीने तुम्ही या चार्टचं टायटल सुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता. जसे की मी ओके, आणि प्रत्येक कॅटेगरी जी आहे ती काय रिप्रेझेंट करत आहे ते सुद्धा इथे लिजंड मध्ये जे आहे ते तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर जे आपल्याकडे दोन कॅटेगरीज जर असतील, ओके, आणि तुम्हाला जर पाय चार्ट जर जो ड्रॉ करायचा असेल तर तुम्ही डोनट चार्ट जो आहे तो ड्रॉ करू शकता. बेसिकली त्याचा शेप जो आहे तो डोनट सारखा आहे म्हणून त्याला डोनट चार्ट जे आहे ते असं म्हटलं जातं. तुम्ही डेटा सिलेक्ट करायचा आहे, इन्सर्टमध्ये जायचं आहे. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाय चार्टमध्ये ज्यावेळी क्लिक करता त्यावेळी तुम्हाला इथे थर्ड ऑप्शन दिसेल की डोनटवरती क्लिक केल्यानंतर इथे जो आहे दोन्ही, म्हणजे इथे आपल्याकडे इयर वाईज जे आहे ते कॅटेगरीची सेल आहे. जसं की या इयरमध्ये कॅटेगरीची सेल जी आहे ती कशा रीतीने झालेली आहे, तर ही 2018ला रिप्रेझेंट करत आहे आणि बाहेरचा जो लेअर आहे तो 2019ला रिप्रेझेंट करत आहे. अशा रीतीने तुम्ही चार्ट्स बनवू शकता. इथून जो सुटेबल जो चार्ट आहे तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर इथे जे आहे ते डेटा लेबल सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. तर डेटा लेबल जे आहेत ते फक्त पर्सेंटेज जर पाहायचे असेल ती पर्सेंटेज सुद्धा तुम्ही नुसती इथून पाहू शकता. ओके.
व्हॅल्यूज आणि पर्सेंटेज. ओके, अशा रीतीने तुम्ही यांना पर्सेंटेजने सुद्धा यांना रिप्रेझेंट करू शकता. अशा रीतीने आपण एक्सेलमध्ये बार चार्ट, लाईन चार्ट आणि पाय चार्ट जे आहेत किंवा डोनट चार्ट जे आहे ते कशा रीतीने बनवू शकतो हे आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. अशा रीतीने तुम्ही आपल्या डेटाला वेगवेगळे चार्ट जे आहेत ते ड्रॉ करून आपल्या डेटाला व्हिज्युअलाइज करू शकता आणि चांगल्या प्रकारे आपल्या डेटाला प्रेझेंट करू शकता आणि डेटाला समजून घेऊ शकता. थँक्यू.